मध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमीर गद्रे. पहिली मोठी बातमी आपण बघूया. 3 पत्रांमुळे घोळात अडकलेली राष्ट्रवादीचं पहिलं पत्र 16 फेब्रुवारीचं तटकरे आणि पटेलांची सही आहे. तर दुसऱ्या पत्रामध्ये सुनेत्रा पवारांच्या पदाचा उल्लेख आहे आणि तिसऱ्या पत्रामध्ये 28 जानेवारी ते 10 मार्च पर्यंतची ही पत्र ग्राह्य धरू नये अशा पद्धतीचं पत्र आहे. आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय. 3 पत्रांमुळे राष्ट्रवादी जी आहे ती घोळात अडकलेली आहे. पहिलं पत्र 16 फेब्रुवारीचं आहे, तटकरे आणि पटेलांची सही आहे. दुसऱ्या पत्रामध्ये सुनेत्रा पवारांच्या पदाचा उल्लेख आहे आणि तिसऱ्या पत्रात 28 जानेवारी ते 10 मार्च पर्यंतची पत्र ही ग्राह्य धरू नये असा त्यात उल्लेख आहे. तारखांच्या घोळात राष्ट्रवादी अडकलेली आहे. कोणतं पत्र खरं हा पेच खरं तर सगळ्यांसमोर आहे आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात सुद्धा या संदर्भात चर्चा होते. राष्ट्रवादी पक्षाच्या जी पत्र आहेत ती कालपासून मोठ्या प्रमाणात आपण बघतोय आणि या पत्रामध्ये सुनेत्रा पवार आणि शिवाजीराव गर्जे यांच्या नावापुढे पद किंवा इतर काही मुद्दे या निमित्ताने चर्चेला आलेले होते. दरम्यान तारखांचा जो सगळा घोळ आहे त्या घोळामध्ये राष्ट्रवादी अडकल्याचं बघायला मिळत आहे. आपण बघतो पहिलं पत्र जे आहे ते 16 फेब्रुवारीचं आहे, तटकरे आणि पटेलांची सही आहे. दुसऱ्या पत्रामध्ये सुनेत्रा पवारांच्या पदाचा त्यात उल्लेख आहे आणि तिसऱ्या पत्रात 28 जानेवारी ते 10 मार्च पर्यंतची पत्र ग्राह्य धरू नये असा उल्लेख आहे. ही 3 पत्र आपण सध्या दृश्यांमध्ये बघतोय. 3 पत्र आणि 3 तारखा आपण बघतोय. तर पहिलं पत्र 16 फेब्रुवारी 2026 आहे. पक्षाध्यक्षांच्या अनुपस्थितीत सर्वाधिकार कार्याध्यक्षांकडे यावेत. दुसरं पत्र आपण बघतोय त्यामध्ये असं म्हटलंय की 26 फेब्रुवारी 2026 सुनेत्रा पवारांच्या पदाचा उल्लेख आपल्याला बघायला मिळतोय. दरम्यान तारखांच्या घोळामध्ये राष्ट्रवादी आणि कार्यकारी जे आहेत ते ग्राह्य धरायची का असा प्रश्न आहे आणि या कार्यकारिणीने ठराव ग्राह्य धरायचे का, ते जे ठराव केलेले आहेत ते. त्याचप्रमाणे सुनेत्रा पवारांची निवड ग्राह्य धरायची की नाही असा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय. तर नेमकं पत्र काय काय आहे, तो काय नेमका घोळ आहे ते आपण बघूया. पहिलं पत्र जे आहे ते 16 फेब्रुवारी 2026 पक्षाध्यक्षांच्या अनुपस्थितीत सर्वाधिकार कार्याध्यक्षांकडे असावेत असं सांगितलेलं आहे. दुसरं पत्र आपण बघतो ते आहे 26 फेब्रुवारी 2026. यामध्ये सुनेत्रा पवारांच्या पदाचा उल्लेख आपल्याला बघायला मिळतोय. तर त्यात दुसऱ्या पत्रामध्ये तटकरे आणि पटेलांच्या पदाचा उल्लेख केलेला नाहीये. तर तिसरं जे पत्र आहे ते 10 मार्च 2026 आहे आणि निवडणूक आयोगाला सुनेत्रा पवारांनी पत्र दिलंय. मधल्या काळातील पत्र जी आहे ती ग्राह्य धरू नये असा उल्लेख या पत्रामध्ये आहे. आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देत आहेत. प्रणाली, काय अधिकची माहिती आहे? प्रणाली यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करू. मात्र आपण बघतो 3 पत्रांमुळे खरं तर राष्ट्रवादी घोळात अडकल्याचं बघायला मिळते. पहिलं पत्र 16 फेब्रुवारीचं आहे, तटकरे आणि पटेलांची सही त्यावरती आहे. दुसऱ्या पत्रामध्ये सुनेत्रा पवारांच्या पदाचा उल्लेख आपल्याला बघायला मिळतोय. तारखांच्या घोळात कशी राष्ट्रवादी अडकली आपण बघतोय आणि तिसऱ्या पत्रामध्ये 10 मार्च पर्यंतची पत्र ग्राह्य धरू नये असा उल्लेख आहे. प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया. प्रणाली, जी 3 पत्र आहेत त्या 3 पत्रांच्या घोळात राष्ट्रवादी अडकल्याचं बघायला मिळते, काय अधिकची माहिती आहे? आत्ताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आहे. जो पत्रव्यवहार निवडणूक आयोगाला करण्यात आला आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाला करण्यात आलेला आहे आणि या पत्रव्यवहारामध्ये एकमेकांची पत्र ही कशी पद्धतीने निरस्त होईल हे आपण बघताना पाहतो आहे आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की आत्ताच्या घडीला सुनेत्रा पवार ज्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी पक्षाचा, त्यांचं पद ग्राह्य धरावं का हा मुद्दा उपस्थित झालेला आहे. दुसरा मुद्दा असा उपस्थित झालेला आहे की या सुनेत्रा पवारांच्याच सहीचं पत्र हे पार्थ पवारांच्या राज्यसभेच्या अर्जावर आहे, त्यांची सही आहे. जर त्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षच नाही आहे तर मग त्यांची जी सही आहे त्या पत्रावर किंवा त्या अर्जावर, आणि त्या अर्जावर आता पार्थ पवार निवडणूक जिंकून आलेले आहे, मग पार्थ पवारांची निवडणूक राज्यसभेची ती सुद्धा ग्राह्य धरायची का? जर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे प्रदेशाध्यक्ष पद किंवा कार्यकारी अध्यक्षपद हे जर ग्राह्य
ग्राह्य धरलं जाऊ नये असं वाटत असल्यामुळे किंवा या अनुषंगानं जर ते पत्र दिलं गेलेलं असेल 10 मार्चचं, तर मग दरम्यानच्या काळामध्ये राष्ट्रवादीची जी राष्ट्रीय कार्यकारिणी झाली, ज्या कार्यकारिणीमध्ये सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या, प्रफुल्ल पटेल हे कार्यकारी अध्यक्ष झाले, सुनील तटकरे हे प्रदेश अध्यक्ष झाले, जर या दोघांची निवड ही ग्राह्य धरू नये असं म्हटलं जात असेल, तर मग सुनेत्रा पवार यांची स्वतःची सुद्धा निवड जी आहे ती ग्राह्य धरता येणार नाही. कारण या पत्रामध्ये जे पत्र आहे 10 तारखेचं सुनेत्रा पवार यांच्या सहीचं पत्र आहे, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पत्र आहे, त्या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की 28 जानेवारी ज्या दिवशी अजित पवारांचं अपघाती निधन झालं त्या दिवसापासून ते हे पत्र मिळेपर्यंत मधल्या काळात राष्ट्रवादी पक्ष म्हणून जो काही पत्रव्यवहार निवडणूक आयोगाला झालेला असेल तो निरस्त समजण्यात यावा, तो ग्राह्य धरू नये. याचा अर्थ दरम्यानच्या काळात झालेली राष्ट्रीय कार्यकारिणी, त्या कार्यकारिणीमध्ये सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून झालेली निवड, कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांची झालेली निवड, प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांची झालेली निवड, या सगळ्याच निवडणुका ग्राह्य धरायच्या नाही का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. आणि त्यामुळे एकूणच राष्ट्रवादीचं मधल्या जो काही कार्यकारिणी आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. कारण तोपर्यंत म्हणजे 10 मार्च पर्यंत जे आपल्याला शेवटचं पत्र मिळालेलं आहे याच्या पुढचा जर काही पत्रव्यवहार झालेला असेल तर तो काही न्यूज 18 मराठीच्या हाती लागलेला नाही. परंतु आतापर्यंत जी पत्र आपल्या हाती आलेली आहे त्यानुसार असं दिसून येत आहे की शेवटचं पत्र हे 10 मार्चचं पत्र आहे आणि त्या पत्रानुसार तो दरम्यानच्या काळात झालेला सगळ्या ज्या प्रफुल्ल पटेल हे कार्यकारी अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी राष्ट्रीय कार्यकारिणी बोलवलेली होती. ज्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये राज्यभरातले सगळे पदाधिकारी उपस्थित होते, देशभरातले सगळे पदाधिकारी उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झालेली होती. मग जर दरम्यानच्या काळात झालेल्या सगळ्या किंवा दरम्यानच्या काळात निवडणूक आयोगाला झालेला पत्रव्यवहार हा निरस्त समजावा असं म्हटलेलं आहे, तर कालपासून जे पत्र व्हायरल होत आहे ते 26/2/2026 आहे. म्हणजे 26 फेब्रुवारीच्या दिवशी ज्या दिवशी सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या त्या दिवशीचं ते पत्र आहे आणि त्या दिवशीच्या कार्यकारिणीमधले जे मेंबर्स आहेत त्यांची ती नावं आहेत. याचा अर्थ ते पत्र सुद्धा निरस्त समजायचं का? म्हणजे स्वतःच सुनेत्रा पवारांच्या सहीचं पत्र हे 26 तारखेला झालेले कार्यकारिणीला निरस्त ठरवणार आहे असं आपल्याला एकूण दिसून येत आहे. बरं प्रणाली, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर आपण बघतोय पत्रांच्या घोळात राष्ट्रवादी काँग्रेस अडकल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. पहिलं पत्र 16 फेब्रुवारी 2026 पक्षाध्यक्षांच्या अनुपस्थितीत सर्वाधिकार कार्याध्यक्षांकडे म्हटलेलं आहे, तर दुसरं पत्र जे आहे ते 26 फेब्रुवारी 2026 आहे. सुनेत्रा पवारांच्या पदाचा उल्लेख आहे, तटकरे आणि पटेलांच्या पदाचा त्यात उल्लेख नाही आहे. आणि तिसरं पत्र जे आहे ते 10 मार्च 2026 आहे. निवडणूक आयोगाला सुनेत्रा पवारांचं आहे पत्र आणि मधल्या काळातील पत्र ग्राह्य धरू नये असा सगळा गोंधळ आपल्याला बघायला मिळतोय.